नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे हाडांचे विकार आणि खास करून हाडांच्या विकारांमध्ये न जुळणारी फ्रॅक्चर्स, त्याचप्रमाणे गुडघेदुखीसारखा आजार ज्याच्यासाठी आजपर्यंत केवळ जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया उपलब्ध होती, पण आता रशियन सर्जरीचे नवीन उपचार उपलब्ध झाल्यामुळे आपल्याला जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया बऱ्याच प्रमाणात टाळता येणं शक्य झालेलं आहे। ह्याच्या व्यतिरिक्त लहान मुलांच्या विविध प्रकारच्या आजारांमुळे येणारं अपंगत्व, उदाहरणार्थ पोलिओसारखा आजार आहे त्याच्यामुळे येणारा हातापायांचा वाकडेपणा असो किंवा विविध इतर आजारांनी येणारे हाता किंवा पायाचा बाक, ह्या व्यतिरिक्त खास करून डायबेटिक फूटसाठी आजपर्यंत उपचार उपलब्ध नव्हते, पण डायबेटिक फूट सारख्या आजारासाठी सुद्धा आता इलिझोरावचे उपचार उपलब्ध झालेले आहेत। डायबेटिक फूट बरोबरीनेच आजपर्यंत आपल्याला माहिती आहे, एकदा आपलं वय संपूर्ण झालं किंवा एकदा आपले हार्मोन्स किंवा होणारी हाडांची वाढ ही संपूर्ण झाली की त्यानंतर उंची वाढवता येणं शक्य होत नसे, पण आता रशियन सर्जरीमुळे असणारी उंची ही कॉस्मेटिकरित्या लिम्ब लेंथनिंग करून आता वाढवता येणं शक्य झालेलं आहे। आणि ह्या विविध प्रकारचे उपचार जे आज उपलब्ध झालेले आहेत त्याचं श्रेय जातं रशियन सर्जरी स्पेशालिस्ट ऑर्थोपेडिक सर्जन असणाऱ्या डॉक्टर सुहास शाह यांना। आपण आजच्या कार्यक्रमात आमंत्रित केलेले डॉक्टर सुहास शाह यांना तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय। डॉक्टर सुहास शाह यांची नमस्कार सर। नमस्कार। डॉक्टर सुहास शाह हे महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे। विविध प्रकारच्या जनजागृतीपर कार्यक्रमातून आजपर्यंत त्यांनी सहभाग घेतलेला आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक प्रकारची समाजसेवेची जाण ठेवून विविध प्रकारच्या रुग्णांना जीवनदान देण्याचं मोलाचं काम डॉक्टर सुहास शाह यांनी केलेलं आहे। आजच्या कार्यक्रमात ह्या विविध प्रकारच्या विषयांची आपण ओळख करून घेणार आहोत, पण तत्पूर्वी डॉक्टर सुहास शाह हे खरोखर म्हणायला लागेल की एक चमत्कार घडवणारं असं हे तंत्र आहे असं म्हणायला हरकत नाही। रशियन सर्जरी की लाखो रुग्णांचे प्राण आजपर्यंत आपण वाचवलेले आहेत या तंत्राद्वारे, रशियन सर्जरीद्वारे। हे नवीन उपचार आहेत। सर्वप्रथम मला किंवा आमच्या सर्व प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे की रशियन सर्जरी म्हणजे नक्की काय? रशियात या सर्जरीचा उगम आहे म्हणून याला रशियन सर्जरी नाव आहे। रशिया प्रांतामध्ये प्रोफेसर एलिझारोव म्हणून कुर्गान प्रांतात एक जनरल प्रॅक्टिशनर झालेत ज्यांनी या रशियन सर्जरीचा उगम केला। आता मी तुम्हाला दाखवतोय लॅपटॉपवर, जर तुम्ही बघितलं तर हा प्रोफेसर एलिझारोवचा फोटो आहे, ज्याच्याने तुम्ही बघू शकता की या प्रोफेसर एलिझारोवनी ही रशियन टेक्निक रिंग फिक्सेटर शोधून काढला। यांनी अस्थिरोगासाठी रशियन सर्जरीचा सगळ्या प्रकारांमध्ये उपयोग केला। तुम्ही जर बघितलं तर या फोटोमध्ये दिसतंय तुम्हाला की डोक्यापासून तर पायापर्यंत रशियन फिक्सेटर लावण्यात आलेला आहे। म्हणजे कुठल्याही अस्थिरोग असला तरी त्याला रशियन उपचार आपण करू शकतो आणि या पद्धतीने त्यांनी रशियन सर्जरीचा वापर अतिशय कठीण अशा अस्थिरोगांवर मात करून त्यांना बरं करण्यामध्ये यशस्वी त्यांनी हे केलं आहे। आणि 1950 पासून ही शस्त्रक्रिया रशियात नावाजली, पण पोलादी पडद्यामुळे ही भारतात यायला 1990 साल झाले आणि 1990 सालापासून ही शस्त्रक्रिया मी भारतात प्रॅक्टिस करतो आहे। गेले 26 वर्षामध्ये मी अनेक पेशंट्सना बरं केलं रशियन सर्जरीने। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मी जातो आणि अशा पद्धतीने या रशियन सर्जरीचा फायदा सगळ्या घराघरात पोहोचो, पेशंट्सना फायदा हो, म्हणून आजचा हा उपक्रम। येस, जरूर। आणि आज म्हणूया की जर का सगळ्यात कॉमनली आढळणारा जर का आजार कुठला असेल तर तो आहे गुडघेदुखी। प्रत्येक माणसाला गुडघेदुखी होतेच। इतर प्राणी 4 पायावर चालतात त्यामुळे त्यांना कदाचित गुडघेदुखीचा त्रास होत नसावा, पण मनुष्य प्राणी जो 2 पायावर चालतो, संपूर्ण शरीराचं वजन किंवा भार हा पायावरती येत असतो आणि म्हणूनच वृद्धापकाळामध्ये आपल्याला वाकडे झालेले गुडघे बघायला मिळतात। गुडघ्यामधून तीव्र स्वरूपाच्या वेदना आणि गुडघेदुखी ही जणू काही एक प्रकारे म्हणूया एक म्हातारपणाची खूणच झालेली आहे। पण आजपर्यंत गुडघेदुखीसाठी ठोस स्वरूपाचे उपचार उपलब्ध नव्हते। फक्त जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया किंवा सांधेबदल शस्त्रक्रिया एकमेव उपाय होता, पण रशियन सर्जरीच्या माध्यमातून मला ह्या सर्व रुग्णांना सांगावंसं वाटतं की आता तुम्हाला तुमचे नैसर्गिक गुडघे वाचवता येतील। तुम्हाला त्या ठिकाणी कृत्रिम गुडघा किंवा त्या ठिकाणी कृत्रिम सांधेरोपण करण्याची गरज उरलेली नाहीये। तुमचा नैसर्गिक सांधा आपण वाचवू शकता, हातापायाचा असलेला बाक घालवू शकता। कसं आपण जाणून घेऊया डॉक्टर सुहास शाह यांच्याकडनं। सर, काय सांगता येईल? कुठल्याही पेशंटला जर आपण विचारलं की तुझा वाचवू शकतो का, मग गुडघ्यासाठी का नाही? गुडघे वाचवण्याची शस्त्रक्रिया हीच खरी गुडघेदुखीची ट्रीटमेंट आहे आणि आज आपण बघूया की गुडघेदुखी कशी टळू शकते। एक पेशंट मी तुम्हाला दाखवू इच्छितो। या पेशंटच्या माध्यमातून तुम्ही बघाल तर तिचे गुडघे दुखतायत। ती वयाने 40 ते 45 वर्षाची स्त्री आहे आणि गुडघ्याला बाक आहे। या स्त्रीचं ऑपरेशन करून रशियन पद्धतीने कसा गुडघेदुखी जाऊ शकते आपण बघतोय। तिचे फोटो, ती एका पायावर उभी आहे। ऑपरेशनच्या आधीचा एक्सरे दाखवतो की मधल्या जागेची पोकळी कमी झालेली आहे, याला आपण म्हणतो जागा कमी झालेली आहे, मीडियल जॉइंट स्पेस, आणि हिला रशियन फिक्सेटर लावण्यात आलेला आहे।
या रशियन फिक्सेटरने वाकडे पाय सरळ केले जातात. एका पायावर ही फिक्सेटरवर ही पेशंट उभी आहे. हा एक्सरे दाखवतो की तिचा वाकडा पाय सरळ झालेला आहे. पुढचा ऑपरेशन सक्सेस झाल्यानंतर फिक्सेटर काढल्यानंतर पेशंटच्या मुवमेंट तुम्ही बघू शकता. पेशंट पूर्णपणे पाय वाकवून बसू शकते, झोपू शकते, मांडी घालून बसू शकते आणि इंडियन टॉयलेटला पण बसू शकते. हा तिचा व्हिडिओ तुम्ही जर बघितला तर तुम्हाला दिसेल ऑपरेशनच्या आधी ही पेशंट कशी चालते आहे आणि ऑपरेशन नंतर ही पेशंट कशी चालते आहे. या दोन्ही व्हिडिओमध्ये तुम्ही जर बघितलं तर तिचा वाकडे पाय हा सरळ झालेला आहे. गुडघेदुखी ही वाकड्या पायांमुळे आहे आणि वाकडे पाय जर आपण सरळ केले तर या गुडघेदुखीपासून या पेशंटची मुक्तता या पेशंटची जशी झाली तशी सगळ्या पेशंटची होऊ शकते. आपलाच गुडघा आपण व्यवस्थितरित्या चांगला करून घेणं हे माझ्या दृष्टीने अतिशय सेन्सिबल आहे. गुडघा काढून टाकणं हा त्याच्यावर उपाय नाही आणि म्हणूनच गुडघेदुखीचा उत्तम उपाय म्हणजे आपलेच गुडघे चांगले करून घ्या. अजून एक पेशंट मी तुम्हाला दाखवू इच्छितो की ज्याचा पाय वाकडा होता. तिला फिक्सेटर लावण्यात आला आणि हा फिक्सेटरवरती एका पायावर उभी आहे. या फिक्सेटरवरती घरातल्या घरात काम पण करू शकते. तिसऱ्या दिवशी पेशंट फिक्सेटर लावून पायावर चालू शकतो. 2.5 महिन्याची ट्रीटमेंट आहे आणि हा पाय एक्सरे तुम्ही बघितला आणि या पेशंटला तुम्ही चालताना बघताय व्हिडिओमध्ये. रिंग लावून ही पेशंट चालू फिरू शकते. म्हणजे आपला ट्रीटमेंट चालू असण्याच्या काळामध्ये तुम्ही बेडवर झोपून राहण्याची गरज नाही. तुम्ही तिसऱ्या दिवशी तुमच्या घरातली सगळी कामं करू शकता, स्वयंपाक करू शकता आणि तरीही तुमचा गुडघा सरळ होत राहील आणि पूर्णपणे या गुडघेदुखीपासून तुम्ही पूर्ण बरे होऊ शकता. मला वाटतं ही एक म्हणूया की खरोखर एक वरदान अशी ठरलेली शस्त्रक्रिया असं म्हणायला हरकत नाही की ज्याच्यामध्ये आपण तिसऱ्या दिवशी पुन्हा पूर्ववत आपण आपली सगळी कामं करू शकतोय. सगळ्यात महत्त्वाचं की जसं आपण सांगितलं दत्ता की कुठेही काटछाट नाहीये, कृत्रिम सांधेरोपण नाहीये, नैसर्गिक सांधा आपण वाचवतोय, पायाचा भाग जातोय आणि पुन्हा एकदा आपलं आयुष्य जगण्याचा जो आनंद आहे तो आपण मिळवू शकतो. एक खरोखर वरदान अशी शस्त्रक्रिया सर्वच गुडघेदुखीच्या आणि खास करून ज्यांच्या गुडघ्याला बाक आलेला आहे अशा रुग्णांसाठी मला वाटतं. सर सर्वप्रथम मला वाटतं जास्त करून वापरायला जी ही रशियन सर्जरी लागली ती न जुळणाऱ्या हाडांमध्ये किंवा फ्रॅक्चर्समध्ये. आणि कारण ह्या सर्जरीचं एक मोठी गोष्ट अशी आहे की रक्तप्रवाह हा ऑलमोस्ट 300 पटीने वाढतो ह्याच्यामध्ये आणि त्यामुळे खूप प्रमाणामध्ये पेशींची नवनिर्मिती ह्या ठिकाणी होते जी खरोखर एक म्हणूया की स्टेमसेल सारखा जणू काही चमत्कार होतो किंवा इफेक्ट मिळतो. काय सांगता येईल ह्याविषयी आपल्याला? भारतमध्ये सगळ्यात जास्त ॲक्सिडेंट्स होतात. हो. आणि हे ॲक्सिडेंट्स अतिशय खराब असतात. या ॲक्सिडेंटमुळे पेशंट्स भारतातली पुष्कळता हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत पुष्कळ वेळ झाला जातो. अशा गुंतागुंतींच्या फ्रॅक्चरसाठी ज्यांच्यामध्ये इन्फेक्शन झालेलं आहे अशा फ्रॅक्चरसाठी रशियन सर्जरी एक वरदान आहे. असे कित्येक पेशंट्स मी बघितले की ज्यांचे फ्रॅक्चर झाल्यानंतर त्यांना पाय काढून टाकण्याचा सल्ला दिला होता पण त्यांचं रशियन सर्जरीने पाय वाचवण्यात आले. असाच एक पेशंटची केस मी तुम्हाला दाखवू इच्छितो. या लॅपटॉपमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल की या हाडाचे चुराचुरा झालेला आहे. या पेशंटच्या हाडांमध्ये मॅगेट्स म्हणजे आळ्या पडल्या होत्या. मी रशियन पद्धतीने त्याला फिक्सेटर लावला. त्याचा पाय या फिक्सेटरने पूर्णपणे जुळला. जखम पूर्णपणे भरून आली आणि जो पांढरा डाग तुम्हाला दिसतो या पायावर म्हणजे ही जखम भरल्यानंतरचा हा डाग आहे. म्हणजे अशा पद्धतीने पूर्ण जखम भरली, हाड जुळाले आणि हा पेशंट पूर्ववत आपल्या पायावर चालू शकला. ओके, मला वाटतं ही खरोखर वरदान शस्त्रक्रिया. ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही आपण पेशंट्स बघूया. काय सांगता येईल सर आपल्याला? असाच एक पेशंट मी तुम्हाला दाखवतो. लॅपटॉपमध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल की एक पेशंट माझ्याकडे नेपाळमधून आला होता. त्याला पायाला मोठी जखम होती. त्याचं हाड जुळालेलं नव्हतं. त्याला मी रशियन फिक्सेटर लावला आणि हा पाय पूर्णपणे जळला. जर तुम्ही बघितलं तर हा पायावर उभा आहे हा पेशंट. त्याचा पाय जरी जुळालेला असला तरी त्याला मुवमेंट पूर्णपणे आहेत. अजून एक पेशंटचा मी दाखवतो की या पायाचा फार मोठी जखम होती. त्याला रशियन फिक्सेटर लावला. रशियन फिक्सेटर नंतर ती जखम पूर्ण बरी झाली. ह्या एक्सरे त्याचा आणि त्यानंतर फिक्सेटर काढल्यानंतर जर तुम्ही बघितलं तर हा पेशंटचा पूर्ववत पायावर बसलेला आहे. पेशंट पायावर उभा आहे आणि पूर्ववत आपल्या पायावर फिरू शकतोय. येस, मला वाटतं ही खरोखर एक आश्चर्यजनक अशी घटना आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि या अनुषंगाने आपण अजूनही जे रशियन सर्जरीचे विविध प्रकारचे उपाय उपचार आहेत त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती खास करून विविध प्रकारच्या हाडांचे विकार ज्याच्यामध्ये गुडघेदुखीसारखा आजार असो, न जुळणारी फ्रॅक्चर्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या आजारपणामुळे येणारा हातापायांचा बाक किंवा वाकडेपणा आहे, ज्याच्यामध्ये पोलिओसारख्या आजारामुळे येणारा अपंगत्व किंवा व्यंगता आहे,
पण ह्याच्याच बरोबरीने खास करून आज आपल्याला माहितीच आहे की भारतामध्ये डायबिटीसचं प्रमाण प्रचंड वाढते आणि डायबिटीसची असणारी कॉम्प्लिकेशन्स डायबेटिक फूड सारखी सुद्धा आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळत आहेत. डायबेटिक फूड सारख्या सुद्धा ज्याच्यासाठी पाय कापावा पूर्वी लागायचा, आज अॅम्प्युटेशनची गरज उरलेली नाही, कारण रशियन उपचारांनी किंवा एलिझारोव्ह सारख्या शस्त्रक्रियेमुळे आपल्याला हा आता पाय वाचवता येऊ शकतो. कसं आपण कार्यक्रमात जाणून घेऊया डॉक्टर सुहास शहा यांच्याकडनं. डॉक्टर सुहास शहा अश्विनी ॲक्सिडेंट हॉस्पिटल जे माहीम शीतलादेवी मंदिरासमोर या ठिकाणी खास करून कार्यरत आहेत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की रशियन सर्जरी स्पेशालिस्ट असलेले डॉक्टर सुहास शहा आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. डॉक्टर, न जुळणाऱ्या फ्रॅक्चर्स विषयी आपण मगाशी सांगत होतात, अजून आम्हाला एखादी इंटरेस्टिंग केस सांगता येईल का? जरूर. हा पेशंट मी तुम्हाला दाखवतोय, याचा ॲक्सिडेंटमध्ये हाड उडून गेलेलं आहे. जर तुम्ही लॅपटॉपवर बघितलं तर तुम्हाला दिसेल की या पेशंटचा पायाचा फ्रॅक्चरमध्ये हाड उडून गेलं आणि त्यानंतर याला पाय काढण्याला सल्ला दिला होता, पण मी रशियन पद्धतीने त्याचा पाय छोटा केला आणि हाडाची नवनिर्मिती तुम्हाला या एक्सरेमध्ये दिसते. या हाडांच्या नवनिर्मितीबद्दल मला सांगायचं की जर तुम्ही इथून बघितलं तर नवीन हाड तयार झालेलं आहे. हे नवीन हाड तयार करण्याची रशियन पद्धतीची सगळ्यात मोठी देण ऑर्थोपेडिक सर्जरीला, आणि हा पाय पूर्णपणे बरा झालेला दिसतोय आणि अशा पद्धतीने पेशंट स्वतःच्या पायावर उभा राहून चालू शकला. ज्याचं हाड ॲक्सिडेंटमध्ये उडून गेलं होतं त्या पेशंटला हाडांना नवीन निर्मिती करण्याचं काम रशियन सर्जरीने करण्यात आलं. ओके, सो ही एक म्हणूया की खरोखर वरदान अशी शस्त्रक्रिया आहे न जुळणाऱ्या हाडांसाठी किंवा फ्रॅक्चरसाठी. ह्याच्याच बरोबरीने आपल्याला माहिती आहे भारतामध्ये पोलिओचं प्रमाण सुद्धा एकेकाळी खूप जास्त होतं. आपण आता पोलिओवरती हळूहळू विजय मिळवतोय, पण पोलिओमुळे निर्माण होणाऱ्या अपंगत्व ह्याच्यावरती मात्र आजपर्यंत कुठले उपचार उपलब्ध नव्हते. आज पोलिओ सारख्या किंवा सांगता येईल पोलिओग्रस्त सगळ्या रुग्णांना मी सांगू शकेन की ज्यांना लहानपणी पोलिओ झाला होता आणि आता ते मोठे झालेले आहेत आणि त्यांना अनेक चालण्यामध्ये व्यंग आढळतंय, हे व्यंग दूर करण्यासाठी रशियन सर्जरी हा उत्तम उपाय आहे. जे लोक गुडघ्यांवर हात ठेवून चालतात किंवा ज्यांचे पाय वाकडे आहेत किंवा ज्यांच्या पायांची उंची कमी आहे, अशा सगळ्या पेशंटना रशियन सर्जरीने आपण ठीक करू शकतो. अशाच एका पेशंटचं मी लॅपटॉपवर तुम्हाला दाखवतोय की हा पेशंट माझ्याकडे आला तेव्हा तिचा अर्धा पाय छोटा होता. ओके, आणि या पायाची उंची वाढवण्याचं काम रशियन पद्धतीने करण्यात आलं. जर तुम्ही बघितलं तर हा रशियन फिक्सेटर लावण्यात आलेला आहे आणि तिची उंची वाढते आहे या फिक्सेटरमध्ये. हा जर गॅप तुम्ही बघितली या एक्सरेमध्ये तर या गॅपमध्ये नवीन हाड निर्माण होतं आहे आणि अशा पद्धतीने या पेशंटचा ऑपरेशन झाल्यानंतर हे पूर्ण नवीन हाड तयार झालं. आणि जेव्हा ती आली होती तेव्हा तिचा पाय साधारण 8 इंच छोटा होता आणि घरी जाताना तिचा फक्त 1 इंच छोटा आहे. म्हणजे 6 ते 7 इंचाची उंची रशियन पद्धतीने आपण तिची वाढवली. ओके, ही एक म्हणूया की खरोखर अद्भुत अशी गोष्ट होती. ह्याच्या पुढे जाऊन सर आम्हाला काय सांगता येईल? रशियन पद्धतीने पोलिओच्या सगळ्या रुग्णांना एवढं नक्कीच दिलासा देईन की ज्यांना व्यंग आहे त्यांनी व्यंग घालवण्यासाठी नक्कीच उपयोग करा. पोलिओ आपण दुरुस्त करू शकत नाही हे तर सत्य आहे. बरोबर. पोलिओने झालेला डॅमेज आपण दुरुस्त करू शकतो आणि तो डॅमेज दुरुस्त करण्यासाठी रशियन सर्जरी उत्तम उपाय आहे. ओके, तसेच न जुळलेल्या हाडांसाठी रशियन सर्जरीचा खूप फायदा आहे. अशीच एक केस मी तुम्हाला दाखवतो की ज्यांना फ्रॅक्चर झाल्यानंतर हाडं जुळत नाही. हा पेशंट त्याचं ह्युमरस फ्रॅक्चर झालं होतं हाताचं आणि पट्टी लावला होता आणि पट्टीनंतर हे हाड जुळालं नाही. आता या पेशंटला आम्ही रशियन फिक्सेटरने ट्रीटमेंट केली आणि तुम्ही बघता आहात या एक्सरेमध्ये हे हाड पूर्णपणे जुळालं. तशीच एक मुलगी आहे की ज्या मुलीचं हाड इन्फेक्शनमुळे निघून गेलं आणि हाडामध्ये गॅप तयार झाली. या मुलीचा पाय वाकडा पण आहे आणि छोटा पण आहे आणि न जुळलेलं हाड आहे. जर आपण बघितलं तर इथे हाडाचे गॅप तयार झालेली आहे. या मुलीचा ऑपरेशन रशियन पद्धतीने यशस्वीरित्या करून एवढंच नाही तर तिची उंची पण वाढवली आम्ही आणि हे हाड पूर्णपणे जुळालेलं आहे. ही मुलगी आली तेव्हा अशी होती आणि आता तिची ट्रीटमेंट जर तुम्ही बघितली झाल्यानंतर तर ही परिस्थिती आहे की ती स्वतःच्या पायावर चालू शकते, फिरू शकते. या व्हिडिओमध्ये बघितलं तर तिचं तुम्हाला मूवमेंट पण दिसते, हाडाची पायाची मूवमेंट दिसते, ती पायावर चालू पण फिरू शकते. अशा पद्धतीने रशियन सर्जरी केल्यानंतर या मुलीला एक ॲम्प्युटेशनपासून प्रिव्हेंट केलं आणि पाय वाचवला. ओके, ही खरोखर म्हणजे एक चमत्कार असा म्हणायला हरकत नाही वैद्यकीय शास्त्रामधला की आजपर्यंत ज्या आजारांसाठी हाडांच्या विकारांसाठी उपचार उपलब्ध नव्हते, रशियन सर्जरीमुळे अशा सर्व रुग्णांना उपचार उपलब्ध झालेले आहेत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अश्विनी ॲक्सिडेंट हॉस्पिटल जे माहीम या ठिकाणी आहे, माहीम मुंबई या ठिकाणी शीतलादेवी मंदिरासमोर या ठिकाणी हाडाच्या सर्व प्रकारच्या विकारांसाठी आज उपचार उपलब्ध आहेत. खास करून फ्रॅक्चर्स, न जुळणारी हाडं, गुडघेदुखीसाठी खास उपचार उपलब्ध आहेत. आपण जरूर संपर्कासाठी त्यांचा नंबर बघत आहात ते टिपून घ्या. आपले प्रश्न
आपण त्या नंबरवरती विचारू शकता. सर, डिफॉर्मिटी किंवा असणारा हातापायाचा वाकडेपणा ह्यासाठी सुद्धा आज रशियन सर्जरी एक वरदान ठरलेली आहे, काय सांगता येईल? सगळे जे पेशंट्स आहेत ज्यांचे हात पाय वाकडे असतील त्यांनी हा कार्यक्रम बघत असताना नक्की बघा की हे वाकडेपणा दुरुस्त करण्यासाठी रशियन सर्जरी हा उत्तम उपाय आहे. या एक पेशंटचं उदाहरण मी तुम्हाला दाखवतो की या मुलीचा जर हात वर तुम्ही लॅपटॉपवर बघितला तर तिचा व्हिडिओ दिसतोय तुम्हाला. तिचा हात 90 डिग्रीजमध्ये वाकलेला आहे. हाड फ्रॅक्चर झाल्यानंतर हाड जुळालं नव्हतं आणि हा वाकडा हात घेऊन ती 8 वर्ष जगत होती. तिला कल्पना नव्हती की माझा हात सरळ होऊ शकतो का. ती माझ्याकडे आली, मी तिला रशियन पद्धतीने ट्रीटमेंट केली, तिचा फिक्सेटर लावण्यात आला. तिची ट्रीटमेंट चालू असताना तुम्हाला दिसते आहे आणि हा ट्रीटमेंटच्या आधीचा व्हिडिओ आणि हा ट्रीटमेंट नंतरचा व्हिडिओ तुम्हाला दिसेल. या बाईचा हात पूर्णपणे सरळ करण्यात रशियन सर्जरी यशस्वी झालेली आहे. एवढंच नव्हे तर तिची हाताची मूवमेंट पूर्ण आहेच, पण तिची ताकद पण पूर्ण आली. हिची मूवमेंट्स तुम्ही आता बघतायत या व्हिडिओमध्ये. ती पूर्णपणे हाताची लांबी एकत्र, दोघी हातांची एकत्र सारखी आहे. त्यांची मूवमेंट पूर्णपणे तिच्या परत आलेल्या आहेत आणि तिची ताकद पण पूर्ण परत आली. अशा व्यंग असलेल्या सगळ्या स्त्रियांना, पुरुषांना आणि अनेक पेशंट्सना मी सांगू इच्छितो की हे रशियन सर्जरीने उत्तम रीतीने याची ट्रीटमेंट करता येते. येस, मला वाटतं खरोखर एक वरदान असं ठरलेलं हे तंत्रज्ञान आहे, रशियन सर्जरी. आपण हा कार्यक्रम असाच बघत राहूया, कारण कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आपण जाणून घेणार आहोत डायबेटिक फूटसाठी रशियन उपचार कशा रीतीने प्रभावी ठरू शकतात. नवीन प्रकारच्या ह्या उपचारांमुळे, ज्याला एलिझोराव असं म्हटलं जातं किंवा रशियन सर्जरी असं संबोधलं जातं, ह्या प्रकारच्या तंत्रज्ञानामुळे आज विविध प्रकारच्या हाडांच्या विकारांसाठी, खास करून गुडघेदुखी, न जुळणारी हाडं किंवा फ्रॅक्चर्स, हातापायाचा आलेला वाकडेपणा किंवा अस्थिव्यंग, वेगवेगळ्या प्रकारच्या इतरही वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांमुळे निर्माण होणारा हातापायातला बाक, ह्याच्यासाठी आज हे उपचार वरदान असे सिद्ध झालेले आहेत. पण ह्याच्या व्यतिरिक्त डायबेटिक फूट, ज्याच्यामध्ये रक्तप्रवाह कमी झालेला असतो पायाचा आणि न भरणाऱ्या जखमा पायाच्या, ह्या तंत्रज्ञानामुळे आता भरून येऊ शकतात, आपल्याला पाय वाचवता येऊ शकतो. आणि हे सर्व उपचार करणारे जगप्रसिद्ध असे डॉक्टर सुहास शहा आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. डॉक्टर सुहास शहा, आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे हे सर्व उपचार आज एकत्रितपणे उपलब्ध आहेत. खास करून अश्विनी ॲक्सिडेंट हॉस्पिटल, माहीम, मुंबई या ठिकाणी, जे शीतलादेवी मंदिरासमोर आहे. आपण जरूर त्यांचे संपर्कासाठीचे नंबर बघत आहात, तेही आपण टिपून घ्या. आपण ह्याच्यावरती अधिक प्रश्न विचारू शकता. खास करून गुडघेदुखीच्या रुग्णांसाठी वरदान असं हे तंत्रज्ञान आहे, संधिवाताच्या रुग्णांसाठी वरदान असं हे तंत्रज्ञान आहे. आपण हा कार्यक्रम बघत असताना जरूर ह्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा या अपेक्षेने आपण आजचा कार्यक्रम करत आहोत. सर, पुन्हा एकदा अपंगत्वाकडे किंवा हातापायाच्या वाकडेपणाकडे आपण जाऊया. काय आम्हाला एक इंटरेस्टिंग केस दाखवता येईल? हा एक पेशंट मी तुम्हाला लॅपटॉपवर दाखवतो आहे की ज्याच्यामध्ये तिचा पाय वाकडा झालेला आहे. हा वाकडा पाय सरळ करण्यासाठी रशियन पद्धतीने तिच्यावर उपचार करण्यात आले. हा फिक्सेटर तिला लावलेला दिसतो आहे आपल्याला. तिचा पाय पूर्णपणे सरळ झालेला आहे आणि एवढंच नव्हे तर ती त्या पायावर उभी आहे. अशा पद्धतीने रशियन पद्धतीने आपल्याला वाकडे पाय सरळ करता येतात. ओके. डायबेटिक फूट हा एक आपला विषय सर आता गेल्या काही वर्षांमध्ये आपण संशोधन केलेलं आहे या विषयावरती आणि आपले शोधनिबंध सुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत जगभरामध्ये. डायबेटिक फूटसाठी आत्तापर्यंत ठोस असे उपचार नव्हते. पाय कापावं लागायचं, ॲम्प्युटेशन करायला लागायचं अशा रुग्णांना, जे खरोखर, आणि ॲम्प्युटेशन केल्यानंतर मरणाऱ्या रुग्णांची संख्या सुद्धा जास्त आहे. तर अशा रुग्णांना काय करता येऊ शकतं? डायबिटीस हे भारतातलं एक मोठा आजार आता उदयाला येतो आहे आणि मी तर असं म्हणेन की भारत हे डायबिटीसचं कॅपिटल होणार आहे जगात. बरोबर. तर डायबिटीसने ग्रस्त असलेल्या लोकांनी, ज्यांना खूप 10-12 वर्ष डायबिटीज आहे, अशा पेशंट्सना डायबिटिक फूट हा असा आजार होतो की ज्याच्यामध्ये सेन्सेशन नसतं आणि सेन्सेशन नसल्यामुळे त्यांना जखमा होतात. रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे या जखमा असतात. आता मी तुम्हाला एक केस दाखवतोय की त्या केसमध्ये मी रशियन पद्धतीने रक्तप्रवाह वाढवण्याची शस्त्रक्रिया केली आणि जखमा बऱ्या झाल्या, डायबिटिक फूट आजार बरा झाला. तुम्ही जर लॅपटॉपमध्ये बघितलं तर ही नवीन पद्धत मी शोधून काढली की हाडांना मल्टिपल होल्स करायचे, ज्याच्यामुळे रशियन सर्जरीने रक्तप्रवाह वाढतो. हा पेशंट होता ज्याच्या पायाला जखमा होत्या, हाड अगदी सडून गेलेलं होतं आणि अशा या पेशंटचं मी रशियन पद्धतीने ऑपरेशन केलं आणि हा पायावर उभा राहिला. त्याचा पाय काढून टाकण्यापासून आपण त्याला वाचवलं आणि पूर्णपणे त्याची जखम बरी झालेली तुम्हाला दिसते आहे. तसंच हा आपल्या स्वतःच्या पायावर चालतो, हे व्हिडिओ माध्यमात तुम्हाला दिसतं आहे. अजून एक पेशंट मी तुम्हाला दाखवू इच्छितो की ज्या पेशंट्सला पायाचे हाडं पूर्ण तुटून गेले, म्हणजे त्याला आम्ही न्यूरोपॅथिक जॉईंट म्हणतो, तसेच त्याला पायाला जखम होती, अनेक वर्ष ही जखम बरी झाली नव्हती आणि ही जखम बरी करण्यासाठी ऑपरेशन. तुम्ही या पेशंटचा पाय बघितला तर हा पूर्णपणे नॉर्मल झालेला आहे. 3 वर्षानंतरचा हा फोटो आहे, ज्याच्यात तिला कुठे काय जखम हे पण लक्षात येत नाही. एवढंच नव्हे तर हा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आहे की ती पेशंट स्वतःच्या पायावर चालते आहे, तिचे सेन्सेशन सुद्धा परत आलेले आहेत. तर नुसतं जखम बरी नाही झाली, जॉईंट फ्यूज झाला नाही, पण तिचे सेन्सेशन पण परत आल्यामुळे तिला परत जखम झाली नाही आणि गेले कित्येक वर्ष ती स्वतःच्या पायावर चालते आहे. अशा पद्धतीने डायबिटिक फूटमध्ये
Yes. रशियन पद्धतीने अतिशय मिरॅकल आहे. सर, उंची वाढवण्यासाठी नैसर्गिकरित्या उंची ह्याने वाढू शकते का, आपण म्हणूया की या तंत्रज्ञानाने? कॉस्मेटिक लेंथनिंग हा विषय अतिशय आजकाल प्रसिद्ध होत चालला आहे. अनेक कॉलेज तरुण आणि तरुणी तसेच अनेक मॉडेल्स आणि ॲक्ट्रेस माझ्याकडे येतात की ज्यांना उंची वाढवून हवी असते. तर रशियन पद्धतीने आपण नॉर्मली 3.5 इंचाची उंची वाढवू शकतो आणि 7 ते 8 महिन्यामध्ये ती पूर्णपणे ते पेशंट नॉर्मल होऊ शकतो. अशा प्रकारे उंची वाढवण्यासाठी रशियन सर्जरी पण अतिशय योग्य उपचार पद्धती आहे. येस, आपण ह्या अनुषंगाने अश्विनी ॲक्सिडेंट हॉस्पिटलचे कॉन्टॅक्ट नंबर टिपून घ्या. जर का आपल्याला गुडघेदुखीसारखा आजार असेल किंवा त्याच्या बरोबरीने इतरही विविध प्रकारचे हाडांचे विकार असतील, डायबेटिक फूट सारखा आजार असेल, तर आज विविध प्रकारच्या आजारांसाठी इलिझोराव हे तंत्रज्ञान आहे. सगळ्यात महत्त्वाचं, उंची वाढवण्यासाठी सुद्धा आपण या तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो. हे शास्त्रोक्त आहे. पहिला नंबर आहे 9322235042 म्हणजे 9322235042. दुसरा नंबर आहे 9821043913 म्हणजे 9821043913. खास लँडलाईनचे हे नंबर्स आहेत 2 हॉस्पिटलचे, तेही आपण टिपून घ्या. 244555155 म्हणजे 24455155. दुसरा नंबर आहे 244555105 म्हणजे 24455105. ह्याच्या मागे 022 की म्हणजे 022 हा एसटीडी कोड लावायचा आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आपण ह्याच्यावरती गुगल करू शकता www.suhasshah.com आणि त्याचप्रमाणे ईमेल करू शकता drshahsuhas@gmail.com वरती. आपण अधिक माहिती जर का आपल्याला रशियन सर्जरी विषयी हवी असेल तर जरूर घेऊ शकता. डॉक्टर सुहास शाह, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षण केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. झी 24 तास, एक पाऊल पुढे.